मनात कसले विचार करणार? आता आमच्यासाठी उरले आहेत त्या फक्त आठवणी.
कर्जात घर करून राहिलेल्या भावाची बोल गळ्याला फास लावून आत्महत्या केली होती त्याने. खरं सांगू सुनबाई, त्या प्रसंगाची आठवण झाली की मला काही सुचत नाही. मी काय करतो आहे याचं सुद्धा भान राहत नाही मला. पण बाबा, तुम्हाला असं उदास पाहिलं ना की मला खूप दुःख होतं. नेहमी मला आनंदी दिसली पाहिजे. मी पण वेडा कसा सकाळीच तुला नको ते विचार करायला लावले. अगं तू या घरात आलीस आणि खऱ्या अर्थाने या घराला शिवाय घर नाही म्हणतात ते सुद्धा नाही. माझ्यासारख्या निराधार मुलीचा तुम्ही सून म्हणून स्वीकार केला ना, हेच तर तुमचं मोठेपण आहे. त्यात कसला आलाय मोठेपणा. जन्मोजन्मीच्या गाठी त्या विधात्यानेच बांधलेल्या असतात. आपण फक्त निमित्त मात्र. तुमच्यासाठी देवा तुमच्या माणसं मिळायला सुद्धा भाग्य लागतं. बाबा, तुम्ही जर मला आधार दिला नसतात ना, तर एका तुटलेल्या पतंगासारखी अवस्था झाली असती माझ्या. जगा वेगळी तुझी करून कहाणी ऐकल्यावर आमच्या हृदयाला मायेचा पाजर फुटला नसता तर पशुत आणि आमच्यात फरक तो काय राहिला असता. माझे बाबा मला आठवत नाही. माझी आई 5 वर्षापूर्वी हे जग सोडून निघून गेली. पण आज सासऱ्याच्या रूपाने मला माझे आई बाबा मिळाल्याचं समाधान मिळते. बाबा, मला बाप मानतेस ना, मी सांगितले आईशी. तुम्ही फक्त आज्ञा करा बाबा. आतापर्यंत आनंदाला वंचित असलेलं हे घर हसत खेळत ठेवण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवत आहे. हे घर जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन मी. बरं, तिला चुकला ते सांगतो. ऑफिसला आणायला मी आणि नंद्या स्टेशनला जाणार आहोत. हो बाबा, सांगते. पाणी घालाया. का बरं? नाही म्हणजे आज सकाळ सकाळी झाडांना पाणी घालायचं कसं काय सुचलं तुला? आता मॅच निघून सुचतंय हो. विलास साहेबांची ऑर्डर आहे ना. हो, काल त्यांनी चांगलंच खडसवलं की मला. काय म्हणता विचारताय? झाडांनी पाणी नाही घातलं म्हणून. पाहिलंच साहेबांना किती काळजी आहे झाडांची ते. अहो, तुम्ही आल्यापासून लय काळजी घेताय साहेब झाडांची. पण काय मी म्हणत आहे साहेबांचा तुमच्यावर लय जीव आहे बघा. तर चावट कुठला जा, तुला कामं करायची आहेत ना, नाही तर साहेब आले ना तर चांगलंच ओरडतील. काय ना तुम्ही यायच्या अगोदर मी काम करत होतोच ना. पण आता मी आहे ना, त्याशिवाय नसते. घरच्या कामाची चिंता तुम्ही कशाला करायची? तुझ्या काही म्हण. तू आल्यापासून मी फार आळशी चाललोय बघ. ते कसं बरं? अगं मी पूर्वी सकाळी बरोबर 6 वाजता उठायचो. सर्व कामे करून बरोबर 9 वाजता मी ऑफिसला निघायचो. आणि आता उठायलाच 9 वाजता. ते काय नाही, उद्यापासून ना मी रोज सकाळी तुम्हाला बरोबर 6 वाजता उठवते. अगं एवढे लवकर? हो, म्हणजे लवकर उठाल म्हणजे कशी तुमची लवकर तयारी होईल. तुम्ही लवकर ऑफिसला जाल. अगं पण महाशय ऑलरेडी लेट झालाय. चला. अगं पण थांब ना पूजा. अगं थांब. म्हटलं ना. अगं थांब ना. जाऊन येतो. बाबा, एवढ्या लवकर निघाला? अहो, गाडीची वेळ 12 झाली ना. हो, पण बाहेर माझं थोडं काम आहे. ते झालं की मी तिथूनच स्टेशनला जाणार आहे. संध्याला 11:30 वाजता सरळ स्टेशनला यायला सांग. हो, सांग. आणि विलासला सांगितलंच ना? नाही, सांगते मी आता. अगं पहिलं सांग त्याला, नाहीतर माझ्या आधी स्टेशनला जाऊन
आनंद झालाय त्याला. हो, पत्र आल्यापासून नुसता माझा भाऊ येणार आहे म्हणून सांगते सगळ्यांना. म्हणजे सुनबाई मला सुद्धा खूप आनंद झालाय, कारण मंगेशच्या रूपात माझा भाऊ परत येतो असं वाटतंय मला. बाबा, मंगेश भाऊजी इथे केव्हाच नाही आलेत का? जेव्हा त्याच्या बापाने आत्महत्या केली तेव्हा मंगेश 1 वर्षाचा होता. त्याच वेळी त्याच्या आईने तिच्या वडिलांच्या मृत्यूनुसार माहेरी निघून गेली. का? कारण तिचं म्हणणं होतं तिच्या नवऱ्याच्या गोष्टीला कारणीभूत मी होतो. काय? म्हणजे फक्त तुमच्यावर आरोप केला? मी तिची नाना तऱ्हेने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. 2 वेळा आणायला सुद्धा गेलो, पण एकदा देणार नाही असं कडक शब्दात बजावलं तिनं. शेवटी एक दिवस आजारी पडली आणि त्याच वेळी मला बोलावून घेतलं आणि मी थोड्या दिवसाची तुमची आई असं सांगून मंगेशला आग्रह करण्याची विनंती केली. मंगेशला मी समजावलं. मंगेश तेव्हा 22 वर्षाचा होता. मंगेशने मनावर घेतलं आणि आईला बरं वाटलं की घेऊन येईन असं. मी निघून आलो आणि मंगेशची आई स्वर्गवासी झाल्याचे पत्र आलं. मंगेशला आणायला मी गेलो, पण मंगेशची चांगली नोकरी असल्या कारणाने त्याला येता येईल. शेवटी 5 वर्ष झाली मंगेशला आला नाहीये. आणि असे खरोखर येत आहे म्हणजे तुम्हाला आनंद होणं स्वाभाविकच आहे. जा बाबा, त्यांना घेऊन या. कायमचा चालेल ना तुला? बाबा, हे काय विचारणं झालं का? मग पाठच्या भावासारखी माल आलेली आहे. बरं, येतो मी. बाबा, सांभाळून जा. हो कोणी किती काळजी घ्यायची. यार, आले. अरे कावे कुठे आहे? हो, तुम्ही टाकून देतो नुसतं. कधी कळणार तुला वाव माझ्या मनातला कधी असं काय मी कानावर पडलं ना की आमचा मी जीव कसा वर झाली होतो. अगं माझी फिरतीचे खुशी राणी, अगं तू तिकडं आणि मी इकडं, कसं व्हायचं ग आपलं? ते माझी फिरतीचे खुशी राणी, माझ्या जीवाच्या मैत्रिणी, माझी फिरतीचे खुशी राणी,
नाही खबरदार जर टाचावर येशील पुढे तर चिंगल्या उडून राही एवढ्या ए मर्द मावळ्याची अवलाद तुझी मर्दांगी माझ्या पाय समजून दाखव की म्हणजे? मी समजन तू किती शूर आहेस त्यो म्हणजे समजलं नाही ग अरे म्हणजे माझ्या घरला येऊन माझ्या बाला पटवू की अगं पर लगीन करायचं तुझ्या संग त्या बाला कशाला पटवायला पाहिजे मला? काही मान्य तसं नाही माझ्या घरला येऊन माझ्या बाळ संग गोड गोड बोल की त्याला समजल चांगला आहेस त्यो मग येशील माझ्या घरला सांगते ना हो, आता यावर अगं हे फिरतीच्या कुस्ती ए मुलाच्या कुस्ती झाली अगं कुस्ती झाली कुठे गेली अरे नंदा तू हा? केव्हापासून उभा आहेस इथं? गैरवगैर झाला बघा तू काय अहो झाडासनी पाणी घालायला लागल्यापासून आतापर्यंत उभाच आहे ना व अरे तसं नव्हे तू आतमध्ये केव्हा आलास आतमध्ये होय काय आता देतोय आणि काय रे तू काय बडबड होत असते नाही ती बडबडते काय नाही काय नाही कसं काय ते खुशी राणी की काहीतरी अहो, असं ते काही नाही हो ते काय नाही ते काय नाही. वा. आले ए, पूजा आले अगं कपडे कुठे आहेत अहो तिथेच ठेवले कसं काय करताय हा जायचंय तुम्ही जावा मी आता जातो तू कुठे चाललाय तुला बाजारात जायचंय थांब ठीक आहे त्यामध्ये यादी आहे या यादीत जेवढं लिहिलं ना तेवढं सगळं घेऊन यायचं हो आणि हो बाबा त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले तेव्हा त्यांना 11:30 वाजता स्टेशनला बोलवलंय ठीक आहे ठीक आहे समजलं ना हो हा, जा. आता माझ्या ध्यानात मी आपल्या डावात खरंच किती नशीबवान आहे मी प्रेमळ सासरा मायाळू पतीचं ओसंडून वाहणारं प्रेम एवढं सुख माझ्या नशिबात असेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. नसे कुणाच्या नशिबी आले
सुंदर आहे ना? आणि मी त्याहीपेक्षा चला काहीतरीच काय उगाच स्तुती करता. अगं काहीतरीच काय, तुझ्या आवाजात जेवढा गोड आहे ना त्यापेक्षा तो स्वभाविक गोड आहे. आणि तुझ्या गोड स्वभावाने मी रागावणं सुद्धा विसरून गेलोय बघ. अच्छा, म्हणजे तुम्हाला रागवता सुद्धा येतं. माहितीये तुला? नको ग बाई. घाबरत दिसला. अहो स्वाभाविकच आहे. मी सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून, आणि जर तुम्हीच माझ्यावर रागवला तर प्रेमाची अपेक्षा करू ती कशी? तुला रागावणं, एकमेकावर न बोलणं ही सुद्धा प्रेमाची दुसरी बाजू असते. पती पत्नीमधील होणारे छोटे मोठे वाद प्रेमाची तीव्रता वाढवतात. त्यासाठी परस्पर असणारा हा विश्वास हा महत्त्वाचा असतो. आता एकमेकांमध्ये झालेले गैरसमज दोघांनी मिळून सामंजस्य ठेवले तर दोघेही खुशी जाऊ शकतात तुझ्या. तुमच्या सुखातच माझं सुख सामावलं. तुमच्या सुखाबरोबरच तुमच्या दुःखाची सुद्धा भागीदारी आहे. आणि सुखासाठी काय गोष्टी तुझ्या वाटेल ते करेन, पण तुम्हाला सुखी ठेवेन. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला ना मी धैर्याने सामोरे जाईन. बापरे, एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? खूप प्रेम करते मी तुमच्यावर. नाही पण ते नेमकं किती? एवढं? मग एवढं? त्यासाठी परस्परांमध्ये तडजोड ही महत्त्वाची आहे. आणि एक दुसऱ्याला समजून घेणं हे सुद्धा गरजेचं असतं तुझ्या. तू कोणाची आहे हे महत्वाचं नसतं, पण ती चूक योग्य वेळी त्याच्या निदर्शनास आणणं हे महत्वाचं असतं. आता बघ, मी सुद्धा माणूसच आहे, त्यामुळे माझ्या सत्य पूजा समाधान वाटते आहे. असं कधी तुम्ही बोलत राहिलात ना, तर असं वाटतं तुम्ही बोलतच राहावं आणि ते ऐकत राहावं. पस्तीस आयुष्यभर आणखी राहायला मी पूजा. ते मला नक्की आनंद देईल. त्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. बरं पूजा, मी आता निघतो ऑफिसला. मला वेळ होतो, पण जरा बॅग आणि बरं निघतो मी. सांगून जा. बाय. आणि हो, विसरलीच बघा. पण आत्ता आली काय? अहो, मम्मी भाऊजींना आणायला ना बाबा जाणार आहेत स्टेशनला. किंवा झाला असेल अर्धा तास. ते म्हणाले त्यांचं काम आवरून ते स्टेशनला जाणार आहे, तेव्हा तुम्हाला एवढं कसं सांगितलं त्यांनी? काय म्हणावं बाबाला? आराम करा म्हणून किती वेळा सांगितलं पण काही ऐकत नाही. अहो, तुमची धावपळ होते ना, म्हणून ते म्हणाले मीच जातो. पण बाबा काय गेले? बरं मी आता जातो. मंगेश आला की त्याचं चांगल्या प्रकारे स्वागत कर. हा चल येतो. बाय बाय. सावकाश जा. बाय.
काय आल्या तुला काका मामा दादा काय म्हणायला शिकवलं की नाही? अरे तू काका मामा दादा म्हणायच्या लायकीचा आहेस का? एक नंबरचा बेवडा तू. अरे बेवडा तू काय झालं? अरे आम्हाला तुला काय दिसत आहे की नाही? अरे इज्जत जपतो आम्ही. काय नेल्याची इज्जत बघावं तेव्हा कटोरा जोर पडलेला. शाळा सुद्धा भाषण लागतं. काय सांगते? माझ्या गोष्टी तुला करणार नाही. समजलं? हा? आता कर ना. राहतो शांबडा तू. आता कर ना माझं. मी काय म्हणतो. पडायला कुठून आलंय भाग्य? अरे मी म्हणतो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो पण माझ्या समोर उभं राहायचं लायकी नाही तुझी. समजलं? मला अजून चांगला मोकळा जमत नाही. माझ्या हात वर पण पडले. समजलं? वर पडेल म्हणजे र? वर पण म्हणजे तुला नाही समजलं? काय समजलं? पण वर पण म्हणजे राहू दे. आल्या म्हणून म्हणतो तुला मला बोलायची तुला लायकी नाही तुझी. अरे मी वरपर्यंत पोचलेला माणूस आहे. करायच्या अगोदर चुप झाला. म्हणतो माझ्या तू उभं राहायची लायकी सुरू नाही तुझी. आलं तू म्हणतो तुझ्या समोर करायची लायकी नाही बोलायची लायकी नाही मग माझी लायकी आहे तरी कशामध्ये? तुझी लायकी आहे ना. अरे हे दारूच्या बाटली अरे काय एकाच घोट के बंद कशी टाकतात ती. अरे तर तरी ती बडबड बंद करायची चालतं. हा? तू आज कोण सांगतो या भैरवाला तुम्ही समजतो का आम्हाला? हा आम्ही वाटण राहू मन म्हणे तिथे उभे राहू. तू आम्हाला विचारायला कोण? आणि एवढं केलं तर आम्ही विनय करू. समजलं? मग एवढ्यानं जो इज्जत ते नाही त्यांच्या अखरावर मोर्चे काढू. अरे एवढेच आई अरे जिंदाबाद बोल. आलं पण मी तुमच्या मोठ्या सहभागीच नाही. मी कशाला जिंदाबाद देऊ? ठीक आहे नको सामील पण एक दिवस तुला सभासद देऊ. समजलं? अरे एवढेच आई जिंदाबाद एवढेच आई. अरे नंद्या अरे माझ्या खिशात 50 रुपयाची नोट होती रे पण कुठं पडली? इथं पडली काय? अरे बघ ना. अरे बघ जाऊ दे. एक काम कर तुम्हाला 50 रुपये दे. मग उद्या देतो. अरे दे ना 50 रुपये बाबा. अरे मी नोकर माणसं माझी 50 रुपयाची सुद्धा लायकी नाही. मी कुठून आणणार? अरे नोकरशाही जिंदाबाद. नोकरशाही जिंदाबाद. नोकरशाही जिंदाबाद. पाहणं पूर्ण तोंडाला चालल्यानं. अरे नको तो तू 50 रुपये तुमच्या तर सो घेऊन माझी. अरे बाबा अरे तू बेवडा. अरे तुला बाप एवढा बाप एवढा तुला खानदार बेवडा. अरे चिडतोस काय? तुला 50 रुपये मिळता मी देतोय रे. अरे तू आगला तुझ्या पैशाला. त्या बाबाच्या पैशाची पिण्यापेक्षा मी दारू सोडाय पण तुझ्याकडच्या बापाचा गुंडाचा हरमता पैसा नको मला. समजलं? झाला दारूसाठी दारू जरी मी बघतो पण बघ केवढे बापाकडे जवळ आहे ना. जास्त बोलतील तर हातड्या घालून आता ते थोडे दोन परत येतो.
या हे पूजा तू इथं का आलायस? का म्हणजे भावाने बहिणीकडे येऊ नये का? अरे कोण भाऊ? तुला हैवान आहेस हैवान. बहिणीच्या चारित्र्याचा निलाव करणारा दलाल आहेस तू. तरी सुद्धा मी तुला भाऊच ना. ते मी मानायला हवं ना. तो मानून देवाने उपयोग काय? रक्ताचं नातं आहे आपलं. रक्ताची नाती तोडता सुद्धा येतात. नातं तोडलं तरी मी तुझा भाऊच आहे. एक सत्य नाही ना. आणि बहिणीला जीवनातून उठवणारा तू एक कसाही आहेस हे सुद्धा एक सत्यच आहे. ते कसं विसरू मी? सत्य असत्याच्या गोष्टी तू मला शिकून बस. मग चालतं ऐकून. तुझी पापी पडछा आहे ना मला माझ्या घरात पडता कामा नये. या भावाला चालती म्हणून सांगते. तुझ्या भावाला पाहतात तुला आनंद व्हायला हवा होता. अरे तेवढी नशीब पण नाही केली. तुझी भावाची आठवण जरी झाली ना तरी बहिणीचं मन आनंदाने भरून येतं. एवढी माया असते बहीण भावाच्या नात्यात. पण तू समोर आलास ना की त्या मायेच्या नात्याची किळस वाटू लागते मला. पण या भावाबरोबर लहानाची मोठी झाली तेव्हा तरी वाटली नाही तुला किळत. तेव्हा तू माणसात होतास. राक्षसांच्या पंक्तीला नव्हता बसत. अरे ज्यांना तू राक्षस समजतेस ना तर त्यांनीच तर मला खऱ्या जीवनाचा अर्थ शिकवलाय. त्यांनीच तर मला पैसा पुरवलाय. तर सलग होते ते का आपल्याकडे? एक वेळ खाल्लं तर एक वेळ उपाशी. आईने दुसऱ्याची धुलीबाडी करायची आणि अर्धी भाकरी वाटायला यायची तीच खायची. अरे अर्ध्या भाकरीत जे सुख होतं ना ते तुझ्या या हरामाच्या पैशात नव्हतं. कसलं ते तू दुसऱ्याने फेकलेल्या तुकड्यावर जगायचं असला पिकाळा जीवन मला पसंत नव्हतं. मला होता पैसा पैसा आणि पैसा बस. आणि त्याच पैशासाठी तू गुंडा मावाली झाला. निरपराध माणसांचा बळी घेतलास. आणि तेवढ्यानेच तुझं समाधान झालं नाही म्हणून त्या पैशाच्या मोहापायी स्वतःच्या सख्या बहिणीला सुद्धा विकायला निघाला. अरे तिथे रक्ताच्या नात्याचा सुद्धा विचार केला नाहीस तू. पैशापुढे सगळं शून्य. तिथे रक्ताच्या नात्याला का म्हणून विचार करावा? विचार केला नाहीस म्हणून तर लिलाव करायला निघालास ना. पण कसा या अरे बहीण भावाचं पवित्र नातं जन्माला घातलं ना तो पाठीराग परमेश्वर तरी कसा गप्प बसेल. तुझा अंत्यउपकार झाले माझ्यावर आणि सुदैवाने मी तुझ्या नावडीतून सुटले. पण आता सापडलीस ना म्हणजे मी तुला न्यायला आलोय. तेच का तुझ्या माहेरी? हलकटा तुझ्यासोबत यायला मी तुझी बहीण नाही तर एका प्रतिष्ठित माणसाची धर्मपत्नी आहे, समजलास? कुणाची पत्नी असतीस तरी त्याने मला काही फरक पडत नाही. तू किती गयावया केली तरी जिथे मी तुला सौदा केलाय तिथे तुला यावंच लागेल. राक्षस अशी भाषा उच्चारलीस ना तर पोट रंगवून काढते तुझं. एकट्या नवऱ्याच्या जोराची घमेंडी जाऊन ठार करेन मी तुला. तुलाही ठार करेन मी. लग्न केलं पण एक प्रकारची हिंमत आली. दाद द्यावी लागेल तुझ्या शेतीला. आणि म्याव म्याव करणारी मांजर त्या वाघाला ठार मारण्याची गोष्टी करते. मांजरीला फोडून मारलं ना मरण्यापूर्वी मारणाऱ्याच्या नरडीचा बोट सुद्धा घेऊ शकते ना हे विसरू नकोस. डायलॉग मारते साले. हे बघ जास्त शोभा करून खायची नसेल ना तर तोंड काळा कर तुझं इथून. तुला काय वाटलं माझ्या कचाड्यातून सोडून तू लग्न केलंस म्हणजे मी तुला शोध घेतल्याशिवाय रे? अगं सापाच्या अवलादीच्या आम्ही तोंडातून सुटलेला सावध कोणत्या वेळात लपलाय हे आम्हाला चांगलं माहित असतं. म्हणून तर इथपर्यंत आलोय. मी तुझ्यासोबत येईन असं जर तुला वाटत असेल ना तर तुझा हा भ्रम आहे. पूजा 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 तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही ग. ते तुला या जन्मी तरी शक्य नाही रे. जर माझं ऐकलं नाहीस या घराच्या बरबादीला कारणीभूत पुढाकार आहे. तुझ्यामुळे एक घर उद्ध्वस्त होणार आहे. माझं घर ऐकल्याला परिणाम तुला माहित आहे. माझ्या मार्गात कुणी आडवा आला तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला चांगलंच माहिती आहे. नाही म्हणजे तुझ्या विकासाची काय अवस्था केली आहे ती तुला चांगलंच माहिती आहे. अरे तुझं ते नीच कृत्य कसं विसरू? विकास माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली म्हणून तू त्याला ठार मारलंस.
झाला काहीतरी म्हणे तुझ्यावर प्रेम करतो. पाठवला ठगात आल्याला. आणि एवढ्याच नव्हे तर स्वतःच्या आईचा सुद्धा असा काटा दूर करावा लागला. माझ्या आईला हो मीच मारली. अशीच मध्ये मध्ये लुडबुड करायची. अशा मार्गाने मिळवलेला पैसा तिला मान्य नव्हता. अरे म्हणून तू तिचा जीव घेतलास. हा हे सुद्धा माझ्या मार्गात कोणी आडवा आला तर त्याचा सुद्धा शेवट करेन मी. अरे अरे का करतोस तू हे सगळं? पैशासाठी करतोय. पैसा हवाय मला. आणि तुला जर या घरात सुखाने राहायचं असेल तर तू मला 1,00,000 रुपये दे. 1,00,000 रुपये? अरे कुठून आणू मी एवढे पैसे? कुठून येत काही कर पण मला 1,00,000 रुपये दे आणि या त्रासातून मुक्त हो. अरे मग कुठून आणू मी 1,00,000 रुपये? तो तुझा प्रश्न आहे. तुला जर या घरात सुखाने राहायचं असेल तुला एवढी रक्कम द्यावीच लागेल. आणि हो मी तुझा भाऊ आहे. तुझ्या नवऱ्याला कळता का म्हणे. त्याचे परिणाम काय होतील तुला चांगलंच माहिती आहे. कैलास तू केव्हा आलास? आणि असं अचानक अरे न सांगता? याच भागात येण्याचा योग आला आणि तू तर मला पत्ता दिला होता. म्हटलं आलोच आहे तर भेटून जाऊ. बरं आता आल्यासारखं जेवण करूनच जा. नको विला पुन्हा केव्हा तरी. तुझ्या मला म्हणाल होते ना ऍक्सिडेंट होता वाचलो तो याच माणसामुळे. हो या कैलासने मला त्या दिवशी बाजूला ओढलं नसतं ना तो समोरून आलेला भरधाव ट्रक माझ्या अंगावरून गेला असता. एक प्रकारचं पुनर्जन्म दिलेल्या कैलासने मला. अरे विला एखाद्याचा प्राण वाचवणे माणसाचं परम कर्तव्य नाही का. त्या दिवशी आपण त्या बस स्टॉपवरती दोघेच उभे होतो. माझंही लक्ष गेला नसताना आपण दोघेही त्या ट्रकला गेलो. पण विलास ते होतं ना ते नेहमी चांगल्यासाठीच होत असतं. त्या शोधात निघालो आणि ते समोरच मिळावं हे माझ्यासारखं सुदैव नाही का. म्हणजे ती काही समजलं नाही. अरे म्हणजे तसा मी या शहरात नव्हता. मलाही चांगल्या मित्राची गरज होती. त्या निमित्ताने आपली भेट झाली. उद्या आपण चांगले मित्र होऊ शकतो. ऑफकोर्स चांगले का एकदम बेस्ट मित्र वापर. काय केलं बरं येतो मी. अरे पुन्हा केव्हा येणार? अरे आता तर यावंच लागेल. ओळख झाली आहे ना आपली. बरं विलास बाय येतो मी. तुझ्या डार्लिंग का ग मस्त का? विलास, या माणसाला जास्त जवळ जाणं योग्य नाही. अगं पण का? याचा स्वभाव मला थोडा विचित्र वाटतं. अगं त्याचा स्वभाव कसा असला तरी त्याने मला पुनर्जन्म दिला हे विसरू नको तुझ्या. अहो, का असं तुम्ही त्याच्या अत्यंत ऋणी आहे. पण काय तुझ्या? विलास, मला खूप भीती वाटते हो. अगं पण काय कशाची? कदाचित हा गुंडमावाली तर नसेल ना. असं काय वाटतंय तुला? पण त्याच्यावर तुझा विश्वास नसला तरी माझा विश्वास आहे ना तुझा. जास्त विश्वास आहे माझा तुमच्यावर. प्लीज घाबरू नको. असे विचार करण्याचे तुझ्यावर कधीच दिवस येणार नाही. ओके? नमस्कार विलासराव. नमस्कार. या तू आतमध्ये जा. विलासराव चहा वेळेला नको बा. म्हणजे विचारण्याआधी सांगितलं बरं. चहा पाणी घरी आलेल्या पाहुण्याला विचारला होतो. दारात भीक मागण्याला ठिकाणं नाही. भिकारी? कोण भिकारी? तुम्ही आणि कोण? फक्त सांगा निवडणुका जवळ येतात आपल्या स्वार्थासाठी मतदानाची भीक मागणारे भिकार तुम्ही. असं आम्ही मत मागतो म्हणून भिकारी नाही का? काय करणार बाबा या राजकारणात टिकून राहायचं म्हणजे मताची भीक तर मागावी लागते. जी काय भीक मागायची असेल ती रस्त्यावर ते घरात कधी यायचं नाही समजला. अरे थोडं चिडतोस का? अरे तुझ्या फायद्याचं बोलायला आलोय आणि तुम्हाला नाही याची ताकीद देतोस. माझ्या फायद्या तोट्याचा विचार करायला मी समर्थ आहे. आम्हाला बाबा
माझ्याकडे जातो. अरे इथं तर पाणी तुझ्या जवळ आहे आणि तू त्याला ठोकर मारतोस. उद्याचं बोलायचं निघायचा बघायचा. हो भाई, चंद्रभागा फोनचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलाय. माहित आहे ते मला. मग माहिती असेल तुला, इतर कामाला जास्त लक्ष घालतोय. जॉब आहे तो माझा. तुला नाही म्हटलं. पण चंद्रभागा कंपनीच्या प्रोजेक्ट मधून बाजूला त्याची काय किंमत घेणार आहे? अच्छा, म्हणजे माझ्या इमानदारीची दलाली करायला आलास तर इथं. हो, तर तसं बोल. काय करणार बाबा? धंदा आहे इमानदारीचा. पण स्वतःच्या फायद्यासाठी इमानदारी करावीत का? मग चंद्रभागा अपार्टमेंटसाठी हलक्या प्रतीचा माल वापरून लाखो रुपये कमवायचा वाटतं तुम्हाला, बरोबर? अगदी बरोबर बोललास. हलक्या प्रतीचा माल वापरला नाही. चंद्रभागा अपार्टमेंटचा भूमिकेला धोका देणार याचा विचार केला नाही तुम्ही? जर आपण काय करावं? पुढे 5 वर्षांनी ती बिल्डिंग कोसळली आणि हजारो माणसे मेली तरी त्याचा तुम्ही वा 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 वा. अरे तुमच्यासारख्या राजकारण्याचं कौतुक करावं तेवढं खरंच. बिल्डिंग बसून जरी हजारांचे काम केले तरी तुम्हाला काहीच कल्पना नाही. अरे माणसांच्या भूतावर नाचणारे हैवान तुम्ही. Shut up! अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ज्या जनतेने मताच्या बळावर तुम्हाला मोठी केली त्यांच्या सुरक्षेची अशी जबाबदार जबाबदार आम्ही आहोत असं मला सांगा. अर्थातच बिल्डिंग उभे करणारे तुम्ही आणि पाडणारे तुम्ही. आरोप कोणते सुभाष विलास? स्वतःच्या तोंडाने आरोप कबुली केल्यानंतर आरोप करायला फायदा कशाला? हातपात होतातच कसे असे तुम्हाला जर विचारले तर सरळ हात वरवर अतिरेकाची नावे पुढे करता. हातपाताला सरसकटपणे तुम्ही त्यांना जबाबदार धरता. पण खरोखर जर ते जबाबदार असतील तर त्यांचा नायनाट का दिला जात नाही? पोलीस यंत्रणेला का दिले जात नाही? आपल्या स्वतःची सामान्य माणसांचा इथे तुम्ही जीव घेता. कालचं उदाहरण घ्या ना. बसमध्ये बॉम्बस्फोट झाला. 100हून अधिक लोकांच्या शरीराच्या अक्षरशः चिंध्या झाल्या. त्यामध्ये एकही नेता नव्हता. होता तो फक्त सामान्य माणसात. आतापर्यंत असे कित्येक बॉम्बस्फोट झाले पण त्यामध्ये मेला तो फक्त सामान्य माणसात. त्यामुळे तुमच्यासारख्या राजकारणी त्यांचं स्वयंसिद्ध तरी का कळा? त्यांच्या पडलेल्या रक्ताच्या सड्या उभ्या राहून नाट्य सुरू होणारे आणि आनंदात फासले डोंगराने पाहिजे अशी लाडी आहे तुम्ही. अरे कशाला विचार करा तुम्ही सामान्य जनतेचा? विलास, त्या सासरीचा कधी वर मान करून बोलण्याची हिंमत केली आहे माझी. अरे कोणी बोललं नाही म्हणतात खातो तुमच्या बोक्यांचा. तुम्हीच राहू नकोस. सगळी माझ्यावरती मी तुझी. धमकी देताय मला? तुमचा धमकी समाज. शेतीवर पाहिलेल्या सापाची जात माहिती नाही तुला? तू ठोकरायला लावले. त्याच्याच माझ्यावर पाय घेऊन त्याच्या दात हसत घालायचे चांगले काय काय मला नाव कडा. ठीक आहे? समोर आल्यावर जास्त सणा नाही राहत. माझ्या वाटल्यामध्ये सरकारने करायची विंडोमध्ये खेळण्यासारखं आहे. अरे जळता निकाला विचारानंतर त्याची राख प्रोत्साहतो हे लक्षात दे. चला निघायचं बघायचं. डोळे वाटवून मारू का? वेळ लागते सुद्धा आदर घडू दे. ठीक आहे? माझे डोळे वाटत काय? या डोळ्यात निघाला की तुझी माता करून राग होईल एवढं मात्र लक्षात ठेव. काय नाही? वेळ येते पाहत आहे. साहेब, तुम्ही इथं? हो, अरे मंगेश आले का? कुठे आहे तो? अहो, ते तुम्हाला बेटा या मोठ्या माणसाचं घेऊन ऑफिसमध्ये गेले. कसं काय? तो मीच जातो ऑफिसला. ठीक आहे. पूजा? अगं हे पूजा. अगं मंगेश आलाय. अगं बाई, खरंच की काय? हो, माझा मंगेश आलाय. पण मला आधी भेटायचं म्हणून तो बाबाला घेऊन ऑफिसमध्ये गेला. बरं, तू त्याच्या जीवनाची चांगली व्यवस्था आहे. आणि ते गोडधोड बोलतो. मी आलोच त्याला घेऊन. विलास, ए विलास. सांगा तुम्ही. बोल बोल. विलास कुठे? बाहेर गेले तर काही काम होतं का? माझं काय काम असतं? आठवण झाली की इकडे येते. एवढे काकाला या घरात सुद्धा मिळते. काका,
विचार करू पोटच्या पोरीने सुद्धा एवढी माया लावली नाही एवढी तू माया लावली त्या ठेवल्या विचार विचार काका, मला जेव्हा जेव्हा काम येतं तेव्हा तुम्ही कशी मदत असतात? का करता? काय माहिती का तुम्ही? स्वतःला समजवण्यासाठी माझं कुणीच नाही म्हणून या दारूने सोबत केली माझ्या बरोबर कुणीच नाही म्हणजे? काय सांगू कुणाची दृष्ट लागावी असा दुःखाने संसार झाला जीवापाड प्रेम करणारी माझी खूप प्रेम करायचो मी माझ्या मला होता आणि नको त्याच ऐकून माझ्या बायकोच्या चारित्र्यावर मी संशय घेऊ लागलो आई ऐकून न घेतलं या हाताने तिला धक्का मारून तिच्याबरोबर 2 मुलं गेली म्हणून आजपर्यंत मी तिचा शोध घेतला पण आतापर्यंत कुठे सापडली नाही आज ना उद्या या एकाच आजीवर लागतो या दारूच्या आधारावर संशय माणसाला डुबवतो. हे म्हणतात ते काही खोटं नाही. संशयाने तो माझा घात केला सोन्यासारखा संसार माझा माती मोल झाला काका, जे झालं ते झालं. पण आता तरी प्यायची कमी करा. प्यायची कमी करू कोणी बायका मुलांच्या भेटीसाठी आचरलेल्या मनाची समजून कोण टाकणार पश्चाताप करू नये माझं मिळालेलं ते कसं मिळवू म्हणून मी कोणी दारू सगळं माप विसर पडतो सगळ्या गोष्टीचा अगदी हरवलेल्या बायका मुलांचा सुद्धा काका, तुम्ही आता ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहात. तेव्हा बोलून काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. नको पुढे तू प्रेमाची 4 शब्द बोलली पोट प्रकार मोठी पोट मिळाल्याचं समाधान झालं जा तू काम कर येतो मी सावकाश जा. सुबाई, ए सुबाई, आले बाबा. मंगेश आलाय, चहा पाणी घेऊन ये त्याला. हो आणते. मंगेश, बाई, चल, मी बॅग ठेवून येतो. हो का? भाऊजी, वहिनी कोण पूजा तू विकास माझं नाव मंगेश आहे. इथल्या लोकांसाठी असेल, माझ्यासाठी तुम्ही विकासच आहात. मी विकास नाही. विकास या नावाला कायम जागणी दिलाय. आता जिवंत आहे तो फक्त मंगेश. नाव बदलून त्या आठवणी बदलता येतील का? का फसवणूक करताय स्वतःच्या मनाची? फसवणूक
माझ्यापेक्षा तुला चांगलं जमतं. खरंच मी कोणालाही फसवलेलं नाहीये. माझ्या जीवनाची खेळ खेळून माझ्या भावाच्या आयुष्यात आलीस तरी तू म्हणतेस मी कुणालाच फसवले नाही. मी काय कोणाच्या जीवनाशी खेळ खेळले? माझ्याच आयुष्याचा खेळ खंडोबा केला. म्हणजे तू तर आमच्या आयुष्याचा खेळ खंडोबा केलास. कसं समजावू मी तुम्हाला? काही समजावू नकोस. तुमच्यासारख्या धोकेबाज स्त्रियांना नजरेसमोर सुद्धा उभं करू नये. असं का बोलताय तुम्ही? का बोलू नये? योग्य तेच बोलतोय मी. तुले आप देहाची विक्री करणाऱ्या वेळेला लाज वाटेल एवढी हीच बुद्धी आहे तुझी. विकास, एवढं सगळं बोलण्याआधी एकदा ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ मी तुझं? जे नजरेसमोर पाठवा येते आणि ते परत ऐकण्याची इच्छा नाही माझी. आणि तू ते ऐकवू सुद्धा नकोस. त्याने ते कुणीही सुखी होणार नाही. सगळं बरबाद होईल. तेव्हा कृपया विसर ते सगळं आणि मलाही विसरू दे. विसरणं शक्य आहे का? मग मी तिथून जातो. अहो, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला काय म्हणायचं आहे ते मला चांगलं माहित आहे. तू इथं आहेस हे मला माहित असतं तर तू असं का केलंस हे विचारण्यासाठी तू काय आला नसतो. तिथे माहिती आधार घेणारं कुणीच पुरलं नाही माझं. म्हटलं इतक्या आठवणी दुनियापेक्षा काकाकडे जावं. पण इतके दिवस कुठे होता तुम्ही? वा, काय प्रश्न केलास? पण हे कुणी केलं हे विचारलं नाही का? अगं तुझ्या भावाची मेहरबानी आहे. प्रेम केलं होतं ना तुझ्यावर, त्याच काय किती आहे मला तुझ्या भावाने. 4 महिने वेड्यासारखा हॉस्पिटलला तुझी वाट पाहत राहिलो. माझी पूजा आज येईल, उद्या येईल. प्रत्येक डॉक्टरला प्रत्येक नर्सला आवर्जून सांगत होतो, अहो माझी पूजा आली तर तिला अडवू नका, तिला आज सोडा. तुझ्या येण्याच्या आशेवर एक एक दिवस त्या कोटवर पडून घालवत होतो. पण भावी आयुष्य कुणावर कसं घालवायचं या विचारात मग्न दिली. विश्वासाची पूजा येईलच कशी. अपराध तरी काय होता माझा? आयुष्याची जोडीदार म्हणून जीवापाठ तुझ्यावर प्रेम केलं. अपराध झाला माझा. काय अपराध तुमचाही नव्हता आणि माझाही नाही. आपणच त्या राक्षसाच्या नीच कृत्याला बळी पडलो. नाही, साफ चूक. मी इथं येण्यापूर्वी तसं समजत होतो. पण इथं आल्यानंतर तुझ्यावर प्रेम करून जेवढी मोठी चूक केली हे कळून चुकलं मला. मला या अशा अवस्थेत बघून तुम्हाला तसं वाटणं साहजिकच आहे. मी मजबूर होते. कसली मजबुरी तुझी? तुमच्यासारख्या धनदौलतीला चाटवल्या नागिनीची आणखी कोणती मजबुरी असू शकते? बस तुझ्या आयुष्याची धनदौलतीची हौस पुरवायला माझ्या भावाशिवाय दुसरा कुणीच मिळाला नाही तुला. का आलीस तू इथं? इथं येताना माझ्या मनाचा थोडा पण विचार केला नाही. तिलाच तुमचे भाऊ आहेत मला माहित नव्हतं. अच्छा, म्हणजे विलासाला माझा भाऊ आहे हे समजले असते तर तू दुसरा एखादा गडगच्च्या श्रीमंत पाहिला असतास. असंच ना? मंगेश, बस झालं आता. वाटेल तसं बोलून तुम्ही माझ्या शिलाचा अपमान करत आहात. मग काय तुझ्या मुलाने तिथे गुणगान गाऊ? माझे गुणगान गाऊ नका. पण मला इतक्या खालच्या थरच्याची तरी समजू नका. माझं चुकलं तरी काय? मी एक स्त्री आहे आणि एका स्त्रीच्या भावना एक स्त्रीच समजू शकते. पुरुषाने वाटेल तसं बोलायचं आणि दुबळ्या स्त्रीने ते फक्त ऐकून घ्यायचं. हेच तिच्या नशिबी. पण कधी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला? हो, एवढं सगळं बोलण्याआधी मी ते कशाला मी इतकं तरी विचारायचं होतं. पण ते नाही. मला वैश्यचा दर्जा देऊन माझी इज्जतच वाढवलीत नाही का? मग मंगेश, तुमच्यात आणि माझ्या भावामध्ये फरक तरी काय? कारण तो कसाही सुद्धा मला वैश्याच्या बाजारात विकायला निघाला होता. काय? मंगेश, तुम्ही माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाला हे जेव्हा माझ्या भावाला समजलं ना, तेव्हापासून 4 दिवस त्याने मला बंद खोलीत टाकून ठेवलं होतं आणि
त्याच्या हाती विकला गेला. विश्वासघातकी. मी लालाला खूप विनंती केली. मी घेऊन चालले मला माझ्या वडिलांकडे. पण तो माझं काहीच नाही ऐकता तिकडून निघून गेला. मी खूप आक्रोश केला. पण माझ्या राक्षसी भावाला माझी दया आली नाही. शेवटी त्याने मला वैश्याच्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. तिकडे त्याचा सौदा चालू असताना ना मी तिथून पळ काढला. पण भावाच्या गुंडांनी माझा पाठलाग केला. म्हटलं सरळ पोलीस स्टेशन गाठावं आणि भावाविरुद्ध फिर्याद नोंदवावी. पण कसलं काय, पोलीस सुद्धा त्याच्या ताटाखालचे मांजर निघाले. ते काय माझी फिर्याद नोंदवणार. त्यावेळीच ठरवलं संपवून टाकावं सगळं. नको हे जीवन. पण तुम्हाला आत्महत्येविषयी किती चीड होती ना याची कल्पना होती मला. म्हणून आत्महत्येचा निर्णय सोडून मी ते शहर सोडण्याचा निर्णय घेतला आणि सरळ गाडीत बसले. भावाच्या गुंडांनी माझ्या गाडीमध्ये सुद्धा पाठलाग केला आणि जबरदस्तीने मला बाहेर खेचू लागले. मी खूप आक्रोश केला. ते गाडीत बसलेले तर विलासरावांना पाहले नाही. त्यांनी त्या गुंडांची दोन हात करून माझा जीव वाचवला आणि माझी कहाणी ऐकून मला घरी घेऊन आले. मग बाबांनी माझं आणि विलासरावांचं लग्न लावून दिलं. यासाठी मी तुमचे अपराधी मारले मला. पण माझ्या पुढे पर्याय नव्हता. तसं केलं नसताना तर या समाजातील लांडग्यांनी माझ्या कमजोरीचा फायदा घेऊन माझ्या शरीराचे लचके तोडले असते. हे तुम्हाला सहज झालं असतं का? आयुष्यभर पैशांचं लाजीरवाणं जीवन जगण्यापेक्षा एका पुरुषाच्या आधारासाठी लग्न केलं. त्यापासून काय चुकलं? काय चुकलं? भाऊच्या आळी लावून मी तुला दाखवलं ते माफ कर मला. तुमच्या भावना समजू शकते. पूजा नियती किती विचित्र खेळ खेळली आपल्या लोकांच्या जीवनाची. एकमेकांपासून दुरावल्या दोन मनांना अशा वळणावर एकत्र आणलं की त्याला गुरूच्या नात्याला विसरणं भाग पडलं. मी हे आजच निर्णय घेतला. होय पूजा, तुझ्या दादा आणि तुझ्या सुखासाठी मला इथून जावं लागेल. हो पण का सगळं विसरून स्त्रिय भावनेच्या नात्याचा स्वीकार नाही का करू शकत आपण? अवघड नाही ते. कोणीतरी कल्पना आली तर अनर्थ झाले. काही होणार नाही. काळात जे घडलं ते विलासला कळणार नाही याची आपण दक्षता घेऊया. अरे तुम्ही खबरदारी घेतली म्हणजे विलासला कळल्याशिवाय राहील का? त्याला कळावं म्हणून तरी ते आलंय. दुसरा पाय मोडून शार्पणात चालायला साल्या जन्मदेव सारखा सुंबरायला. पण तुझी मात्र अजून कसा बाकी आहे. अरे तू एक लग्न माझं काय वाकडे करणार आहे? पायाने नका असतो तरी माझे हात कमजोर नाही. मंगेश या मूर्खाच्या नदी लागू नका. मंगेश नाव चेंज सब कुछ चेंज. ओ माय गॉड की बघा तुझ्या मी याला आता काही मारणार नाही. तर सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला मारून कसं चालेल? म्हणजे तुझ्या नवऱ्याला कळू नये म्हणून तू मला 1 लाख रुपये देणार आणि याच्या दादाला कळू नये म्हणून हा मला 1 लाख रुपये देणार. म्हणजे तू आम्हाला ब्लॅकमेल करणार? अर्थात मला असा नाही तर असा पैसा हवाय. लहान येऊ नाही. तुझ्यासारख्या अधिक हलकट माणसाला कुठली कवडी सुद्धा मिळणार नाही. माझ्या घराला कसा सुरुंग लावतो ते पाहतच राहा. नीच माणसा तुला म्हणू तरी काय? काही म्हणून बघ. प्रथमात मुकाड्याने चालती हो चालती हो. अरे लंगड्या
तुझ्याकडून जर मला पैसे मिळाले नाही तर तुला आणि विलासचा ठार म्हणून तुझ्याला वेशाच्या बाजारात त्याला कैलास समोर साधी मान वर करून पाहण्याची कोणी हिंमत करत नाही आणि तू माझ्या हात उचलतोस याचे परिणाम काय होतील हे तुला माहित आहे ना? परिणामाची पर्वा कधी केली नाही मी. जेव्हा तुझ्या दादाच्या संसाराला वनवा लागेल ना तेव्हा सगळ्याचीच पर्वा करशील तू. तू कोण आहेस आणि ते का आलायस ना ते मला विलासदादा सांगावंच लागेल. त्याला सांगण्याचा मूर्खपणा केला तर काय मला काय पाहिजे? विलासला सुद्धा कैलास! बोलू बस अटॅक येईल आणि हो माझी थपकी नुकती सुद्धा करतो मी. तेव्हा पैशाचं काय करतोस ते बोल. विलासदादाला सर्व सांगितलं तर तो विश्वास ठेवेल का आमच्यावर? आणि त्याने विश्वास ठेवलास तर हा कसाही विलासदादाचा घात तर करणार नाही ना? नाही ना. माझं काय त्याचं देऊ दे पण मी यांच्या संसारावर विचार ठेवू देणार नाही. अरे लंगड्या अरे कसले विचार करतोय? दोस्त की नाही? हं? हो पैसे ना हो पैसे देतो मी. हा माझ्या हाती पार केली जा लवकर 1,00,000 रुपये घेऊन ये. 1,00,000 नाही 2,00,000 रुपये. काय 2,00,000? अरे वा अरे आंधळा मागतो 1 डोळा आणि हा देव देतो 2 डोळे. त्याचा 2,00,000 रुपये घेऊन ये. व्हेरी गुड. पण तुझ्याकडे एकही पैसा मागायचा नाही आणि त्यांच्या जीवनात जराही रोखावून पाहिजे नाही आणि हो त्यांच्यापासून दूर निघून जायचं. ठीक आहे सौदा मंजूर. जा लवकर पैसे घेऊन ये. पण त्यासाठी तुला 15 दिवस थांबावं लागेल. अरे लग्या अरे तू काय मला युपीचा भैया समजलाय? मला आत्ताच पैसे हवेत. अति घ्या ते. अरे एवढी रक्कम घरी ठेवत नाही हे तुला कळायला हवं. मला बँक बॅलन्स आणि प्रॉव्हिडंट पण काढावं लागेल आणि त्यासाठी थोडा हा अवधी लागेलच. हे ठीक आहे पण आता काय देणार ते बोल. तुला द्यायला आता माझ्याकडे काहीच नाही. गळ्यात सोन्याची चेन आहे ती. नाही नाही ते माझ्या वडिलांची आठवण आहे. अरे असून देत ना. अरे मी कुठे काय बोलतोय? तुझ्या 2,00,000साठी तुझी चेन घेऊन घरात पळून जाणार आहे. पण आता तर तुझी चेन तर मला हवी आहे. तू असं कर 15 दिवसांनी पैसे दे आणि तुझ्या बापाची आठवण घेऊन जा. नाही ते जमणार नाही. ठीक आहे मी सुद्धा 15 दिवस वाट बघू शकत नाही. येतो मी. हा अरे मूर्खा तू जरी 4,00,000 जरी दिलेस ना विलास सारखा आताशी असताना त्याच्यापासून दूर जाऊ शक्य नाही. विलास करूनंतर मला हवा तेवढा पैसा मिळणार आहे. जाता तो काय करीतो. ठीक आहे येतो मी. अरे विलास अरे बरं झालं तू आला. अरे तुला भेटायला आलो होतो. काही विशेष? अरे विशेष तर काही नाही. आपल्याला महत्वाच्या कामासाठी बँकेत जायचं होतं ना. अरे तिथे जायची आता काही आवश्यक नाही. मी सर्व ओके करून. बोल. बरं कैलास हा माझा चुलत भाऊ मंगेश. अरे ओळखतो मी यांना. काय तू मंगेशला सुद्धा ओळखतोस? अरे कसं म्हणजे तू येण्याच्या आधी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा आमची ओळख झाली. खूप वर्षाने आला हा मंगेश. मला सक्का भाऊ नाही याची उणी भरून काढली आहे मंगेशने. अरे सांग कैलास मंगेश आल्यापासून मला खूप आनंद झाला. तुला तर आनंद होणारच. एवढ्या दिवसांनी तुझा भाऊ आलाय म्हणजे तुला तर आनंद होणारच. मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे पण आता कुठे चाललाय? तुला काय हवंय का? नाही दादा घरी बसून कंटाळा आला. म्हटलं थोडं बाहेर जाऊन येतो. हे ठीक आहे मग तुला काय हवं असेल तर आम्हाला सांग. तू स्वतः बाहेर जाण्याचा त्रास करून घ्यायचा नाहीस. हो ठीक आहे दादा.
हे बघ मंगेश, जास्त वेळ बाहेर थांबू नकोस. लवकर ये, वाट पाहतोय मी. अरे हो हो, अरे किती काळजी करशील. कैलास, काय बनवतात? बस ना. मानायला हवा विलास तुला. का बरं? अरे सत्या भावावर एवढं कोणी प्रेम करत नाही आणि हा तर तुझ्या काकांचा मुलगा. अरे काकांचा मुलगा असल्यावर काय झालं? मला सख्या भावापेक्षा तो काही कमी नाही. अरे पण तुझ्यावर एवढं प्रेम करतात स्वतःला काकाला ठेवण्यासारखं नाही का? कसं काय? हे बघ, तुझ्या पत्नीवर जेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास तुझ्या या भावावरती आहे. ऑफकोर्स. कोणावरती जास्त विश्वास करू नये. पण आता विश्वास ठेवण्यालाही बरोबर करू शकतो. कैलास, तुला झालंय तरी काय? काय बडबडतोयस तू? हे बघ विलास, तुझ्या वैयक्तिक जीवनात मला ढवळाढवळ करण्याचं काहीच कारण नाही. पण तुम्हाला चांगला मित्र आहे म्हणून तुला मी सांगतो. अरे पण माझा कोण विश्वासघात करणार आहे? म्हणजे कैलास, हे बघ विलास, खरं तर तुला आता माझा राग आहे. कारण आपल्या माणसाबद्दल बोललेलं कोणालाही वेळवता आवडलं नाही. तुला खूप म्हणतोय त्याचं काय? अरे आत्ता तू तुझ्या त्याची ओळख झाली ना? तरी आताचीच ओळख नाही, 8 वर्षापासून ओळखतोय मी मंगेशला. हो विलास, मंगेश कोण आहे, तिथे कशासाठी आलाय हे मला चांगलंच माहितीये. मग सांग कैलास, मंगेश कोण आहे आणि कशासाठी आलाय? तुझ्यासाठी आलाय, तुझ्या प्रियेची आहे ती. कैलास! अरे विलास, माझ्यावरती हात उठवण्यापेक्षा याचा बाबतीत मंगेशला काय नाही विचारलं. कैलास, माझ्यावर मेहरबानी कर. तू आता जात आहे, तू निघून जा. तू अति प्रेमामुळे ना आंधळा झालाय. अरे प्रथम तुझ्याला पाहिलं ना तेव्हा तुला सांगावंसं वाटलं होतं मला, पण म्हटलं जेव्हा होऊन गेलाय ते सांगून तुझं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं मला. पण मंगेशला मात्र पाहिल्यावर तुला सांगण्याचा मोह आवडता आला नाही. कारण या प्रत्यक्ष या घरात मी दोघांना रोमांच करता पाय दुखतात ना. आता जाता निघून जायचा. ठीक आहे, काही बोलत नाही. मंगेशने सुद्धा असं सांगितलंय, कोणाशीही काही बोलू नको. मला एक ते ओळखतो ना. तुझी तर काकांची आहे, मंगेश सगळ्यात होती. ठीक आहे, येतो मी. बाय. अरे एवढं अस्वस्थ का? काही नाही बाबा. नाही कसं, यापूर्वी कधी तुला असा उदास पाहिला नाही. खरंच बाबा, मला काही झालेलं नाही. मला वाटतं तुला तुझ्या बिझनेसमध्ये असं प्रोजेक्ट? कसला प्रोजेक्ट? सध्या आणि कैलास मिळून पार्टनरशिपमध्ये जोडी वापरून आहे. तुम्हाला कसं कळलंय? अरे तू नाही सांगितलंस म्हणजे मला कळल्याशिवाय राहील का? अरे बँकेतून 50 लाखाचं कर्ज घेतलं हे देखील कळलंय मला. त्यामध्ये वाईट आहे. बिझनेस करायच्या दृष्टीने घेतला निर्णय चुकीचा आहे का? तुझा निर्णय बरोबर आहे, पण विचाराने घ्यायला होता. पूर्ण विचार करून घेतला आहे निर्णय बाबा. हे तसं असतं तर कैलासला पार्टनर करून घेतला नसता. कैलास मित्र आहे माझा बाबा. अरे तो तुझा मित्र जरी असला तरी त्याची आणि तुझी फार तुझी ओळख नाही. बाबा, तुम्हाला म्हणायचंय तरी काय? मला एवढंच म्हणायचंय, जे काही करतोय ते पूर्ण विचारपूर्वक कर म्हणजे झालं. कारण कोणताही बिझनेस म्हटला की त्यामध्ये कधी फायदा तर कधी नुकसानही असतंच. तेव्हा फायद्यात स्वतःवर संयम ठेवणं आणि नुकसान झाल्यावर स्वतःला सावरणं सर्वांना शक्य होत नाही तिला. तुम्ही उघड का बोलत नाही बाबा? मी केलेले प्रयत्न तुम्हाला योग्य वाटत नाही का? अरे तुमच्या प्रयत्नांना कुठेही बाधा येऊ नये म्हणून जगाचे अनुभव सांगतोय तुला. बाबा, मी आता काही लहान नाही. पाण्यात उतरल्यानंतर हात पाय हलवल्याच्या पोहता येत नाही याची पूर्ण कल्पना आहे मला. विलास, विलास, अरे काय म्हणावं याला? मुंबई
तू तरी विचार कर. नंद्या बोला नंद्या अरे नंद्या अरे नंद्या आला साला माझा टोस्ट खायला. आला तिथे पण माझा डोकं खाल्ला. अरे पण तुम्ही तुझ्या त्या घुशीनं अरे ती जत्रवाली अरे मग खुशीला काय म्हणतो? खुशी नाव आहे तिचं, खुशी. सहाला दिसले तर काय पण तू घुशी नसली. खुशी अरे सहाला ती तुझ्याबद्दल विचारत होती. काय विचार अरे तुला सांग बाबा. तुला खायला ती काय होती सांगतो. अरे साड्या तुला ती विचारत होती सांगू. अरे ती विचारत होती नंद्याचं लग्न झालं का. पण तू नाही सांगितलंस ना. राहिल्या तेवढा कधी खोटा बोलतो का. सांगितलं नंद्या 4 बायकांचा बाप आहे. नाही, हे 4 बायकांचा नवरा आहे. लग्नाच्या दोन ठेवलेल्या. अरे र भैरवा.
काळी भूतीचं काय कामाची पण बदनामी नावाची आता आला मी जर बघितलं ना तर माझी नशाच उतरते पण मला सांगा अरे मी नाही पटवली रे अरे तिनेच तर मला पटवली सांगतोच काय मग मी सांगतो तुला तू तिला पटवलीस हा आता काय सांगू तुला अरे हो, एकदा ती ना राज्याला कचऱ्याचा धंदा बंद करून येत होती रातच्या जायला ती काळी भूत तुला दिसली नाही अरे जास्त मोठा घोटाळा झाला ना त्या काळोखात मला काय बी दिसलं नाही सांगतो काय अरे तोवर तिची माझी टक्कर झाली अरे देवा. माझ्यावर मग माझा उठायचा वाणी तिला उठायला सोडून तोपर्यंत ती माझ्या प्रेमात पडली रे शॉर्टकट मारलं त्या खुशीनं. अरे खुशी ना नवं रे खुशी आपलीच ती खुशी जायला सांगतो. अरे दादा तुझ्या बागेत काम असतील काम कर काम नाही तर मी येऊ काय तुला मदत करायला नको नको तू झाडांना पाणी घालून सोडून झाडू असशील आणि माझ्या बागेची वाट लावून टाकशील पण मला काय करणार ती कुणासाठी जपतो तरी झाड ती अरे ताई साहेबांसाठी त्यांना फुलं होईत ना म्हणून म्हणजे त्या ताईचं नाव आणि त्या काळ्या भुशीचं गाव काय अरे कायला ह्याच्याबरोबर आपण राहिलो ना तर पुरता येडा होईल मी आपला कापूस कसा अरे नंद्या अरे थांब ना काय म्हणतो काहीतरी मला सांगा ना तुझ्या प्लीज प्लीज मला काही झालेलं नाही तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का प्रत्येक गोष्ट तुला सांगायला नाही का पत्नी असल्यामुळे काय झाला प्रत्येक गोष्ट जबाबदारी तो असा घेतला नाही माझं काही चुकलंय का नाही तुला ते माझं तू एक महान प्रज्ञाता आहेस ना तुझं काय चुकलं नाही असं काय बोलताय तुम्ही? वेळ लागलाय मला हे बघा, माझं काही चुकलं असेल ना तुम्ही मला सांगा मी 10 वेळा पाया पडेल तुमच्या. तुला मला विचारायचा शांतपणा करू कर काय चाललं तुमचं माझ्या टाकलं कोण हवे आपल्याला बाबासाहेब, घरात कोणीच नाही आपण तर आहात ना. परपुरुषांची बोलायची सवय नाही माझी सवय लावून घ्या मॅडम. तुम्ही तरी उपयोगच आहे. काय नाही म्हणजे उलट तुम्हाला चांगली आहे हो. त्याची मला काही आवश्यकता वाटत नाही जेव्हा मुकाट्याने तुम्ही चालते वाईट त्यासारख्या स्त्रियतेने जास्त रागावू नये. सौंदर्य पिकं पडतं. स्वतःच्या मुली समान स्त्रियांच्या सौंदर्याचं कौतुक करताना लाज तरी कशी वाटत नाही तुम्हाला सौंदर्याचा बसा या काय डोक्यात घेतलाय का? हा कटोरीचा उपयोग करत नाही का? त्यामध्ये वात्सल्य आणि प्रेम असतं वासना नव्हे या बाबाची मत्तर आहे. ती एक भिकारी मला बाप विचारात त्या गोष्टी शिकवते. पूजा एका प्रतिष्ठित माणसाची धर्मपत्नी आहे समजला त्या बाजारात जाता आता वाटलीस आणि आता कुठे प्रतिमता झालीस. पूजा चालते वाईटून नाही तर विलास आले ना तर फुकट रंगवून पाठवते तुमचं तुझा तो पती परमेश्वर कैलास बरोबर बार मध्ये रमलाय. बार बारीची नाचगाने एका दंग झालाय. नाही म्हणून बोल ही फक्त सुरुवात आहे. चांगलं सांगितलं होतं ऐकलं नाही परवा सारा आपण त्यांनी तुमचं केलं तरी काय काय केलंय जे गुरु देत गेले गेले आता प्रत्येक गोष्ट बारीक लक्षण असं साला त्याचे परिणाम तुला भोगायला लावेल. पूजा, काय म्हणता माझ्या विलासला फार नुकसान पोहोचवलंय. ते मला घराला बरबाद करण्याची धमकी देऊन गेलेत मला घराने किती गडगडाट केला
म्हणजे पाऊस पडतो तसं नाही. तू घाबरू नको, मी विलास दादाला सांगेन. काही उपयोग होणार नाही त्याचा. विलास आता समजून घेण्याच्या स्थितीत नाहीये. का? माहित नाही. आताच भांडण करून निघून गेले माझ्यासोबत. कारण काय? कारण सांगायलाच तयार नाही. कदाचित त्या दुर्गांनी आपल्या गावाला सुरुवात तर केली असेल ना. यांच्या डायट सापडायला विलास दादा आपला वेळा आहे का? मग तो ऑफिसचं काहीतरी टेन्शन असेल, त्या टेन्शनमध्ये तुला काही होत असेल. नाही मग. विलास यापूर्वी माझ्याशी कधीच वागले नाही. आईच्या लग्नाला म्हणलं, फार मोठं संकट येणार असं वाटतंय मला. काय विचार करतेस तू तुझ्या? विलास असे कधीच वागले नव्हते. ते अचानक असे का वागू लागलेत ना याचाच विचार करते. तू घाबरू नको, मी बोलेन विलास दादा. मग तर झालं, पण गेला आहे कुठे दादा? आताच भांडण करून निघून गेले. पूजन म्हणत होते विलास कैलास बरोबर दारू प्यायला बसले. काय? म्हणजे त्या हरामखोराने आपली जात दाखवली म्हणायची. आता काय करायचं? मुलाबद्दल काही सांगितलं तर नसेल ना त्यांनी. शेवटी सापाच्या आवाजात गरळ होतीच असेल. तर काय करायचं? हाच मोठा प्रश्न आहे माझ्याकडे. अखेर माझ्या दुर्दैवाची सावली तुमच्या सुखी सावकारात पडली. किती सुखात चालला होता तुमचा संसार, पण माझ्या पदस्पर्शाने तुमचं जीवनच उज्ज्वल व्हायची वेळ आली. आज स्वतःला दोष लावून घेतो. आपल्या नशिबात जे भोग लिहिले होते ते तुम्ही इथे नसता आलात ना तरी ते भोगावे लागलेच असते. जन्माला आल्यापासून माझ्या नशिबाला भोग हे लागलेच आहेत. आता हे भोग आयुष्याच्या अंतापर्यंत पाठला करीत राहणार आहेत त्यात शंकाच नाही. ज्यावेळी मायेचा आधार शोधण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी दुःखाच्या लायात अधिकच दूर पडत गेलो. आता यातून मुक्त करू शकतो. जगून तरी काय उपयोग? माझा प्रेम तुमचा स्थिर संसार उद्ध्वस्त होतो हे मला सहन होत नाही. तुला जगाला हे कळलं तर तो माझ्या छान जागृत असेल आणि काकाला कळलं तर आपण बाबांना सगळं सांगून टाकू. नाही. काकांना सांगितलं तर मोठा आघात होईल त्याच्या मनावर. कदाचित जातीच्या टोपलीनं उडवतील मला, पण ती अरे चांडाळा यासाठी आलाच का इथं? बाबा समजून घेतील आपल्याला, कारण आपण कोणताही पाप केलेलं नाही. तेव्हा तो ईश्वर बाबाच्या रूपाने आपल्याला मदत करेल आणि या चक्रव्यूहातून बाहेर काढेल आपल्याला. असं तू म्हणतेस पूजा, पण त्या कैलाच्या शब्दावर विश्वास ठेवणारे ह्या विलास दादाला पटायला हवंय ना. नाही पटलं असतं दिसताना अंतरात होतं. त्यांना विश्वासात ठेवून की माझं पूर्वायुष्य मन मोकळेपणाने सांगायला हवं होतं, पण ते माझा स्वीकार करत नाही. या एकाच भीतीमुळे मी त्यांना काहीच सांगितलं नाही. तुला तरी कुठं माहिती होतं की असा एक दिवस उजाडेल आणि आयुष्याच्या अंतिम निर्णयाचा विचार करायला लागेल. मला असं वाटतं ना आपण हा विषय आता इथेच थांबवावा. नाही, मी गेल्याशिवाय आयुष्य थांबणार नाही. जाण्याची भाषा केली मी समजावून केलाच ना. वाटच माफी मागेल मी त्यांची. मग तुम्ही इथून जाऊ नका. काय झालं काय तर? अगं तो गेला तर तुला चैन पडायला हवे ना. चुप साली. आता पुढे बोलू का? सॉरी हा. अरे असा मध्येच येऊन तुमच्या चाललेल्या रोमांचकडे अडथळा आणला तेव्हा माफ करा मला. दादा दादा म्हणाला कशी वाटत नाही तुला? दादा म्हणतोस आणि दादाच्या बायकोवर प्रेमाचे साडे घालतोस. काय बोलतोयस रे? डोकं फिरलंय का तुझं? डोक्यातच बोलतोय मी. विचारा विचारा
आमच्या लाडक्या मंगेशला मोठ्या भावाची बायकोही आई समान असते आणि समाजाला शांताराम 22 वर्षात तिथे यायला यायची कधी इच्छा झाली नाही. माझं लग्न झाल्यावर कारण याला पूजाबरोबर देवाचे रंग उधळायचे होते. ही पूजा झाल्याची विलास, अरे तुला झालंय तरी काय? वेळ लागायची वेळ आहे माझ्यावर. पाठचा भाऊ समजून ह्याला वेड्यासारखी माया लावली, पण या हरामखोराने माझ्या पाठीत पुरात बसला. दादा निंदक बोलू तू समज काही घडलं नाही माझ्या हातून. प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलं असून सुद्धा दादा ते डोळ्याने पाहिलं ते सगळं सत्य असतं आहे. डोळे लोकांनी खाऊ शकतात. मग कैलास तुम्हाला एकमेकाच्या भेटीत पाहिलं ते सुद्धा खोटं होतं का? हो ते खोटं होतं. मग ही कैलासला ती चैन का दिलीस? बाबा विचारा त्याला की त्याने कैलासला चैन का दिली? ही चैन तर तुझ्या गळ्यात होती ना, मग त्या कैलासकडे कशी गेली? अरे बोल. हो काय बोलणार? कैलास काय आपल्याला सामोरे होऊन त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला या साल्यानं. अरे बोल ना साल्या. शांत राहू शकत नाही का रे? काय शांत राहू मी? या दोघांनाही आताच्या आता ठाया करा, त्यावेळी मी शांत होईल. मंगेश, अरे पुरा काय ऐकतो मी? माझ्या पुस्तक नाही. दादाने खूप मोठा आरोप केलाय माझ्यावर. मी मान्य करतो तुझ्यावर माझं प्रेम होतं. लग्नापूर्वी नियतीने आम्हाला अलग मार्ग दाखविले आणि त्या मार्गाने आम्ही चाललो होतो. या घरात एकत्र येतात हे आम्हाला कुठं माहिती होत? या बरोबरीला दादाचं लग्न झालं आहे हेही माहिती नव्हतं काका. काका मला माहिती नव्हतं. आणि माहिती असतं तर इथे कधीच आलं नसतो. कधीच आलं नसतो. कोणीच नाही काका बोलला ना विश्वास आहे काका असं नका बोलू काका.